जस्ट आम्ही आलोय. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. द्या जय जगन्नाथ. पोचलेला एकदा पोचलेला आहे. पुरीला पोचलेला आहे. जस्ट पुरी स्टेशन पोचलेला आहे. आता फुल मजा असं वाटतं फुल आता. एकदम फुल आता बरं वाटलं मैदानात जरा. जरा हॉटेलवर जातो थोडं आणि जरा फ्रेश होतो, हॉटेलला जरा फ्रेश होतो आणि फ्रेश मग होतो आणि मग जरा नंतर सोडू. लगेच एक दर्शनाला. एक प्लेस तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघत राहा फक्त आमचं. हा बघत राहा. स्टे ट्यून गाईज. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. उतरलोय स्टेशनच्या बाहेर आलोय आणि इथं रिक्षावाले 1 किलोमीटरला जायला 200 रुपये म्हणजे आले आले स्कॅम चालू झाले. आले आले स्कॅम चालू झाले ना लगेच 200 रुपये बोलताय. इथे 1 किलोमीटरवर आहे ते Scam चालू झाला आमचा. आम्हाला माहिती आहे स्कॅम घ्यायला लागले. सगळेजण ट्रेन मध्ये जेवढे पण भेटले ना तेवढे सगळ्यांनी सांगून ठेवलं नाही काय काय कसं कसं करायचं. सगळी माहिती घेतलेली आहे ट्रेन मध्ये. आता जायचं आहे. इलेक्ट्रिक गाडी सगळे डमडमवाले 200 रुपये बोलताय. एक पण रुपये कमी करत नाही. जवळपास नाही म्हटलं ना 900 मीटर फक्त आहे. 900 मीटरचा अंतर आहे इथून हॉटेलला जायला. बघू 1-2 मिनिटं जर थांबला कोण तर मग ते रिक्षाने जाऊ नाही तर गपचूप चालत सुटायचं इथं. आत्ताच जस्ट उतरलेलं आहे आपण आणि हॉटेलला आलेलं आहे. 100 रुपयात बार्गेनिंग केलेली आहे. बेकार बार्गेनिंग केलेली आहे. 100 रुपये. म्हणजे तो होता 250 वर. आम्ही 200 वरनं 100 वर. आम्ही बोललो 4-5 वाला इथं आलेलं आहे. मला हे सांगू नका तुम्ही. ते 80 घेतलेलं असतं आपण. जाऊ दे चालेल बोललो काय पहिला जाय आपलं. आणि इथं बसलं होतं. हॉटेलचं चेक इन आहे आपलं. ते साफसफाई एकदम हँडसम हो गया आता. आदमी खुद करो पैसा उसने छपरी बॅग दिली आहे. ओव्हन नाही मी नाही बॅग घेतले. छपरी बॅग दिली आहे. तुम्ही सांगा कमेंट करून कोण सांगितलं झाली की तुम्हाला रूम दाखवतो कसा आहे. आता आज आपला आम्हाला पण माहित नाही रूम होता तो. तिथे जाऊन दाखवतो. आता आज ऑफनर आहे म्हणतो. अरे बाबा मी काय करत करायला काय कळत नाही. तो आल्यापासून झोपतो ट्रेन मध्ये. तुमच्या दोघांच्या असं कानाखाली हे भडकला काय काय तू मेरी जीव आहे. हिमेश रेशम्याचा चुलत्याचा पोरगा. आमचं बाथरूम सिंगरचं तुम्ही गाणं ऐकलंच असाल. इथं बाथरूम सिंगर आमचा गेला आतमध्ये आंघोळीला आणि इथं प्रथमेश काहीतरी सर्च करतोय टीव्हीवर. आता काय सर्च करतोय. ब्रेकअपची गाणी. ब्रेकअपची गाणी देवाची गाणी लाव ना. ब्रेकअपची गाणी. तू ही शबनम दुआ है तू ही रात तू ही दिन. सगळी आता तयार झालोय. साधेच कपडे घातलेले आहेत. लुक चेकआउट कीजिए गाईस. सध्या इथं जरा नाश्त्याला चाललंय ना म्हणून. हा बघा भालेकर बघा गॉगल बघा. 7-8 हजाराचा गॉगल आहे. भावाचा गॉगल बघा 1800चा गॉगल. जस्ट आम्ही आलोय. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. जस्ट आलोय बघा पाठी. या पाठच्या साईडला तुम्ही मंदिर बघू शकता. थांबा तुम्हाला पूर्ण एकदम फुल एकदम हे बघा. हे बघा तर बघितलं तुम्ही पाठच्या साईडला मंदिर आहे. मंदिराच्या आतलं तर ब्लॉग बनवता येणार नाही पण तरी पण तुम्हाला एक एकदम सुंदर दृश्य दाखवतो. तुम्हाला दाखवतोय म्हणजे व्हिडिओ करायची राहिली ते आम्ही बघून एकदम तृप्त झालेला होता. व्हिडिओ करायची राहिली त्या नादात मोबाईलच काढला नव्हता तेव्हा. दाखवतो तुम्हाला एकदम सुंदर दृश्य आहे. म्हणजे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितलं असेल पण आमच्या व्हिडिओमध्ये पण बघा तुम्ही. भावाचा लोक दाखवतो. त्यानं धंदा सुरू केला नाही तो पण हो का? 10 का 20 बघा पोटा बिटा लावून. हिला निखिल बघ ना कसला चालतोय. छावा बनून एकदम छावा बनून चालतोय. छावा. आणि आउटफिटला रेट द्या काय बरोबर ना काय 10 पैकी किती ते सांगा तुम्ही. आमच्या आउटफिटला लुक द्या आणि फोटो वगैरे तुम्हाला समजेलच. फोटो वगैरे कसा असेल तो. रेकॉर्ड ब्रेकिंग 1 तासात आम्ही हे केलेलं आहे काय दर्शन केलेलं आहे.
आणि तो प्लस आम्हाला तो हे पण भेटला, देवाचा वरचा जो झेंडा असतो ना तो पण दिलेला. आणि दर्शन मस्त झालं आमचं काय म्हणजे जबरदस्त झालं हो ना सगळं म्हणजे देवासारखा आम्हाला एक माणूस पण भेटला. हो. काय नाव त्याचं? सचिदानंदन त्याचं नाव इथलाच होता. त्या पोरा इथला आणि होता आम्हाला ओडिशाचा पूर्ण आहे. तिकडे फिरवला, तो पूर्ण मंदिर पूर्ण कुठल्या फिरवला. मंदिरात जायचं कुठं नाही कधी काय त्यानुसार. काय करायचं सगळं सांगितलं. हा. ट्रेन मध्ये पण माणसं चांगली भेटली, सगळी स्टोरी सांगितली. तेच. त्या पोरग्यानं आम्हाला ती पायरी पण दाखवलं, कुठली पायरी असते ना त्या पायरीवर थांबायचे होते. वेगळं वाटतंय लोकांना, काहीतरी वेगळं वाटतंय. वेगळं काहीतरी लुक असं बघून असं वाटतं की काय कसला वाटतंय पोरगा असं बोलतात लोक मनातल्या मनात. असं मला समजून येते की तो बोलतोय की एक नंबर रे, एक नंबर रे.